नमस्कार. माय बुवा नाव दुर्योधन दगडू शिंगाडे आहे. आमचे बुवा हे आज पहिल्यापासून आज 5-5 वर्ष झाली बुवा लक्ष्मीचा व्यवसाय आणि आम्ही बैलगाड्या क्षेत्रातसुद्धा आम्हाला या लक्ष्मीने आनंद सगळ्याला आपल्याला गळलेला आहे आणि घडतोय की बुवा या लक्ष्मीच्या जोरावर आपण आज सुदलम सुफलम आहे. शिंगाडवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे राहणारं हे बहुआयामी व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाच्या मनाचा ठाव घेऊया आणि जाणूया बरंच काही. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. ही जी आमची टीम आहे सरपंच बैलगाडा संघटनेचा ग्रुप आहे. ह्या संघटनेच्या जेव्हा आम्ही कुठल्याही घाटात जरी गेलो तरी आम्ही चांगल्या भावनेने चांगल्या विचाराने ही आमची संघटना आहे, आमचे तरुण कार्यकर्ते आहेत. तर याच्यावर आपण तुम्हाला व हे संघटना आमच्याबरोबर आहे आणि तुम्हाला चला आता आम्ही बैल दाखवतो. भरपूर बैल आहेत मामा. हां आहे ना, 16 बैल आहेत. 16 बैल. 16 बैल. वासरं किती आहेत? आता वासरं 6 आहेत. आता घाटाच्या शर्यतीत या बैलाची चर्चा वासराची हा, खूप आहे. वासरांच्या पाकी बिरजाची चर्चा चालू आता नंबर 1ची आहे. बर, कुठनं आणता विकत ही? आता ही काय इकडं सांगली सातारा त्याच्या पुढलीच आहेत ना. सलगरच्या पुढलं. बर, चला मग काय काय गोष्टी आपण बसून जाणूया. या मामा. नमस्कार मामा. नमस्कार नमस्कार. जसं सांगितलं 70 वर्ष. काय सांगाल? 70 वर्षात एकदम फिट आणि एनर्जी आहे. हां, काय रहस्य? आता 70 वर्षात म्हणजे आता मी लहान वयापासूनच आईवडिलांनी जीव लावला. जीव लावल्यावर आपण शरीराची सांभाळणी म्हणजे चांगलीच लहान वयापासून केली. कुस्ती क्षेत्रात नाद लागला, बैलगाड्याचा नाद लागला किंवा गजे नाचणारं आमचं जुनं माणसं होते. जुन्या गजांच्यात नाचता सुद्धा आपण नाचायला सुद्धा एक नंबरनी म्हणजे नाचायचं ठरल्यानंतर पैलवानकीच पाहिजे ना, शरीरात कौंत पाहिजे. अशा जातीमुळं आपण ते आणि आईवडिलांचं सांगणंही होतं की बुवा तो चांगला राहिला पाहिजे, चांगलाच पैलवान झाला पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा चांगली होती आणि मी ती माझ्या बुद्धीने मी ती सांभाळली. बरं, म्हणून चांगलं आहे. हां, मग पाठीमागची पार्श्वभूमी सांगा. आई वडील काय करायचे? आई वडील शेतीच करायची ना. शेती आपल्याला पहिल्यापासून आज्यापासून भरपूर होती. परत शेतीच करायची. शेती करून बुवा असत काय दुष्काळ बिस्काळ पडला तर काम मोलमजुऱ्या करायला जायची. मोलमजुरी करून सुद्धा आपल्याला आई वडिलांनी चांगल्या पद्धतीने सांभाळ केला. आई वडील सुद्धा मेंढीपाळ होते, मेंढी पालन करायचे. तेव्हा थोडी थोडी आपली काय गावायला लक्ष्मी पाळायची. लय जी पाळायची तर आता मुलगा एकच, मुलगी 1-2 मुलं असल्या कारणाने मग तिची काय जास्त पाळीत नव्हती. बरं, मी कर्तबदारीला आल्याच्या पुढून बुवा मी गाय घेतली, शेळांच्यात बकरं घेतली. थोडी थोडी करीत करीत आपलं जसे ऐपतीने या पद्धतीने करीत राहिलो. बर, आता जसं प्रस्तावनेत सांगितलं की घाटात बैलगाड्याच्या शर्यतीत तरुणांना लाजवेल असा उत्साह, तर ही बैलगाड्यात कधीपासून आहे तुम्ही? बैलगाड्यात सांगतो ना आम्ही की या कोटाच्या काळातून ज्या चुलत्यांच्या काळात बैल घरच्या गायची होती तिथून पुढं बुवा मग त्या चुलत्याच्या नावा गाडा होता. मग एक चुलत्याने मला उत्तर केलं होतं की दुर्योधनला म्हणावा स्वतः बैल घे आणि उडी मार. बर, हा तो शब्द मला आता 74चा आहे. 74चा हा शब्द आहे. कितीचा आहे? 74चा शब्द आमच्या गावात 50 वर्षापेक्षा जादा काळ गेला. हा, मग त्या काळात मी आहे ना मग म्हणलं आता काय आपल्याला घेऊ. आपण घेता आपण घेतला. 300 रुपयाचा एक गोरा आणला होता. 300 रुपये? एक 700 रुपयाचा गोरा आणला होता. एक 1500 रुपयाचा गोरा आणला होता. त्या गोऱ्यांच्या पासून आणि घरच्या गायच्या वासरापासून आपण गाड्यावाला 1 नंबरनी झालो. बर,
तुम्ही सांगताय 1974ला तुम्ही आणला गोर आणला वासून आणलं, पण हे पैसे त्यावेळेस कोणी दिलं होतं? कारण त्यावेळेस तर 72 वगैरे म्हणजे दुष्काळ होता ना त्यावेळेस. दुष्काळ पण मग त्या कामात आहे ना आपल्या जनावरांचंच आपल्या लक्ष्मीचंच पैसे केलं होतं ना थोडक्यात. त्यावेळेस ही खरेदी विक्री चालायची हा जनावरं. हा हा 72च्या पुढलं 74 ना, हा 72च्या पुढलंच ना. 74 हा. ते म्हणतात 72च्या पुढे 74 का? शालेय शिक्षण काय नाही झालं? काहीच नाही, शाळा नाही शिकलो राव, अजिबात नाही शाळा शिकलो. आता शाळेचा जर किस्सा सांगायचा ठरला सांगा काय झालेलं. तर शाळेमध्ये मी शाळेला सुद्धा गेलो होतो. आई वडिलांनी मला लावलं होतं, वडिलांनी सुद्धा. पण मी गेल्यानंतर तिथं काय झालं बा, मी थोडा बारीकपणापासून चांगला असल्यामुळं मास्तर होते जुनच, त्यांच्या आईला औषधाला ताडी लागत होती. काय लागत होती? ताडी लागत होती. मग जा म्हणले दुर्योधन ताडी आणायचा. आणि माझ्या शाळेत येऊन 15 दिवस झालं होतं. किती दिवस हजेरी लावली? 15 दिवसाची हजेरी लागली. आता शाळेत गेल्यावर मला काय यायला उजाळणी 10 पर्यंत येत होती. आणि मग त्यांनी लावली व आईला औषधाला ताडी आणायला. तिथं गेल्यावर आमचं चुलतं पुतणे आज असं होती जुनी माणसं, ती म्हणली बाबा आला इथं ते मास्तरला ताडी नाही तू पी. पिलो एक तांब्या. किती वर्षाचं होतं त्यावेळेस? 7-8 वर्षाचं. 7 वर्षात हे केले. मग सुटली कशामुळे शाळा? मग हे काय ते गुरुजींनी मारलं ना, हा ते कोण ताडी आणली. हा ताडी आणल्यानंतर ती ताडी माझ्याकडून सांडली. हा मी थोडं ते बुंगली मला, हा मग ती सांडली माझ्याकडून, त्याची आणलेली ताडी. मग गुरुजींनी डोक्यात छड्या आणल्या, हातावर छड्या आणल्या, का आपास आणली, का असं केलं. तिथून पुढं मग मी आई वडिलांना सांगितलं बा मला गुरुजीने लय मारलं, मी नाही शाळेत जाणार, मला बेव वाटायला लागलं. बर. निवार मारलं. मग तिथनं ठरवलं शाळेत नाही जायचं. नाही, मग आई बाप्पा म्हणले मरू ते शाळा, काही नको शिकू बा. मित्रांनो, शालेय शिक्षण जरी ह्यांचं नसलं पण जगण्यातला अनुभव मोठा आहे. हा हा 70 वर्ष म्हणजे त्यांनी सांगितलं की 20 वर्षापासून ह्या नादात आहेत बैलगाड्याचे. किती बैल घेतली असतील, काही किती नाही विकली केलं. असतील आजपर्यंत? किती बैल घेतलेत? किती बैल? लय बैल घेतली लय. तरी आकडा किती? हा खडा आता ते काय मापच सांगायचं. 50 वर्षात किती घेतले असतील? लय हा लय लय बर. हौसला आपण बैलगाडी देवाला जाणारी सुद्धा शर्यतीला चांगली गाडी, 4-2 गाडी असल्या तरी ओव्हरटेक करणारी बैल आपण पाळली. अवताला बैल पाबारीला हाकाय तरी आपण 1 नंबरची बैल अवताला हाकली. 4 एकराची पेरणी केलेली आहे आपण वा स्वतः. वा 4 एकर आवत बैलांतून सकाळपासून तर संध्याकाळपूर 4 एकर पेरणी आपण स्वतः करीत होतो. बर. आता सद्यस्थितीकडे नेऊया. आता किती बैल आहेत तुमच्याकडं? आता 16. 16 बैल आहेत. बर. पण अजून जर पाठीमागे पाहिलं तर मेंढी पालन अजूनही करता तुम्ही? हा आहेच ना, संभळीतोय आजही. किती मेंढ्या आहेत आता? 100. बर. कोण बघतं हे? तुम्ही? आता मी बी असतो बरं, पोरांना बा थोरला सुने थोरला लेखी ह्यांच्या का आज लक्ष्मीचा कार्यक्रम आहे, 2 नंबरच्या गाड्या सगळ्या कुटुंबाचा आज दिला त्यांच्या ताब्यात आपण आज, किंवा त्यांचे करा थेपत. बर. किती घरचे सदस्य आता किती आहेत आता ना? 3 मुलं 3 सुना. बर. आणि 2 नंबरच्याला 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. थोरल्याला 2 मुलं आणि धाकल्याला 1 छोकरी आहे. चांगलं मोठं कुटुंब झालं. जसं मी सांगितलं सध्याच्या स्थितीत आता घाटात शर्यती, बैलगाड्या शर्यती आत्ता कशा चालू आहेत तुमच्या नजरेनं? कारण तुम्ही हे सगळं आमच्या बदलता काळ बघत आलाय. आमच्या काळामध्ये वाहनं नव्हती. पायाने जायचं, पायाने जाऊन गाडा दामटून यायचं, संध्याकाळची रात हो काही हो इनाम घेऊन यायचं ठरलं तरी घोडी, किंवा त्या टायमाला सायकल कवचित होती. त्या काळात आम्ही सायकल इनाम घेऊन यायचो. असं म्हणजे अशा पद्धतीचा आमचा जुना तो काळ होता. आता सगळ्या साधनं झालं, पैसा झाला, गाड्या झाल्या जास्त, 4 चाकी झाल्या, 2 चाकी झाल्या, पिकअप झाल्या. म्हणजे आम्हाला नंतर मोठ्या लेवल ट्रकच्या गाडीने बैल नेत होतो. ट्रकच्या गाडीच्या नंतर मग आम्हाला आमच्या आता स्वतःच्या गाड्या झाल्या पोरांना. नंतर सगळं आता सुखसोयी आले. आता लई सुविधा झाल्या. पहिली बैल ज्यादा पळायची का आत्ता? स्पीड कुठल्या बैलांना ज्यादा होतं? तसं मी आताच्या या मिली काढायचं म्हणल्यावर बैलांना पीड आताच आहे. त्या टायमाला 4ही बैल म्हणजे सारखी टिकोरा वजनदार मोरली बैल ज्ञानिक असायची. मागली जरी घालताना असली तर मोरल्या बैलावर पहिला घड्याळ होतं. आता जी घड्याळ आलं किंवा मिली जी आली तर मोरली बैल 70-60 फुटावर राहायला लागली. आणि मागल्या बैलावर आता गाडा 2च बैलांच्या 1 नंबर.
गाड्याच्या जुगलबंदी व्हायला लागल्या तरी व आता मोबाईलमध्ये बघून ह्या बैलाची कशी पळली त्या बैलाची कशी पळली. आताच्या काळात हे सगळं आता लय हे झालेलं आहे म्हणजे. जुन्या काळात आणि आता उतरून ह्या गाड्या क्षेत्रामध्ये तरुणही लय आता हे झाल्या तर वयाचे माणसं तर आहेच कमी आहेत. हा बरं कमी आहे जुनी माणसं. बरं आज तरुण पिढी याच्यात एक नंबरने चाललेली. नाही म्हणून तर तुमची आज मुलाखत घेते, एक मार्गदर्शनही होईल आणि थोडं बैलगाड्यांच्या शर्यती कशा होत्या, घाट कसा चालायचा या निमित्तानं मुलाखत घेतोय. आता जसं तुम्ही सांगितलं की पहिली बैल मोठी होती आणि चारही बैल एकसारखी असायची हा एक आणि महत्व म्हणजे आता महत्व पाठीमागच्या जे जोकाड्यातल्या बैलांना जाद आहे, हा पण पहिलं तसं नव्हतं. सगळ्या चारही बैलांना नाही, कांड्याच्या बैलाला पहिलं लय प्राधान्य होतं का तर घाट इतकं बांधलेलं नसायचं ना. मग कांड्याची बैल जो आता साठा घाट आपला जरी सपाट केला तर त्या घाटाने बैल कांड्यावरला कांड मागल्या बैलांचं जो कांड निभार लावून ती बैल मोरला बैल दोरीत गेला पाहिजे. तो गाडा त्या टायमाला एक नंबरला ठरायचा किंवा गडळ्यात यायचा कांड्यावर. आता जोकाड्याचा बैल जसा दोरीत जाईन तेव्हा मिलिओ बैल आत येतो, असा आताचा काळ. आणि त्या काळामध्ये कांड्याचा काळ ह्या पद्धतीचा होता. बर मजा कधी यायची? तुम्ही सांगितलं की 20 वर्षापासून तुम्ही मजा बैल- त्याही काळामध्ये म्हणजे तशी मजाच होती ना. हा. बैल गेली घाटात जर उभे गेले तर बैल डर करायची. गडी सुद्धा सहज सगळं पैलवान तयारीत असायचं. हम्म. गडी सुद्धा कच्चं नव्हतं जुन्या काळात. पैलवानकीच होती त्यांच्या अंगात सगळं. आता पैलवानकीचा नाद नाही राहिला. बर आता नाद पैलवानकीचा हालकच नाही म्हणायचं तरी. हा. पण पूर्वीचं गडी खरंच जर म्हणलं ना तर लग्न होऊन 4-4 वर्षे 2 मुलं होतो सुद्धा पुन्हा देखोदा बायको संग बोलून एवढी ते जुन्या माणसांची तशी हातोटी होती. हम्म. जुन्या माणसांचं करतं. म्हातारा माणूस आला तरी तो कधी असा इतका लाड राहिला नाही. पण आता काहीच नाही. आता लग्न जमायच्या आत इतकी म्हणजे परिस्थिती हे झालेली आहे. बर. तुम्ही सांगते काळ बदललाय आणि काळानुसार काय काय गोष्टी बदलत गेल्या. पण मला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्याकडून ऐकायची आहे हां. की बरीचशी काय म्हणतात तुमच्या इच्छी माणसं मी ज्यावेळेस मुलाखती घेतो पहिल्यासारखा खेळ नाही राहिला. नाही मग काय काय हरवलंय काय? पहिलं म्हणजे बुवा आनंद हवस माणसाकडं हुडहुडी असायची पहिली. आणि आता कसं आहे की आता सगळं पैशा हो आणि काय होय बी आता सगळं म्हणजे हे झालेलं आहे. पण पहिलं लय तानामानाने काम करायचं, तानामानानेच सगळ्या गोष्टी करायच्या. तन मन अर्पण करायचं. बुवा गज नाचायला जाऊन द्या किंवा लग्ना कार्याला जाऊन द्या, कुठल्याही कार्यक्रमात गेलं तरी जुन्या माणसांक ती वेगळ्याच पद्धतीची हवामान आणि वेगळ्या पद्धतीची हुडहुडी होती. आणि आता तशी ती नाही आहे. आता कसं आहे की बुवा हॅलो कुठं आहे असं आता तयार झालं. आता तात्पुरते नाते संबंध आहे का? पहिले तो नात्यात जिव्हाळा जादा असायचा. लई जिव्हाळा. अहो इथून पायी जायचं, आंबळ्याला जायचं तर पायी गेलं तिथं मुकामी राहायचं. तिथं रातची रात सगळ्यांचा पाहुणचार, सकाळच्या बारी चहा पाणी म्हणजे लई प्रेम, राम राम श्याम श्याम सगळ्याला आवडीचा होता त्या टायमाला. मग आता असं काही आता तितकी आवड नाही आहे ना. आता लगेच इथून बोलायचं म्हणत ते बोलू शकतं झालं. मग इतकं आता कलियुगात हे झालं. पण ते आता ते कलियुगच आहे. पण जुन्या माणसांचा टाकोळ आणि तरुणांचा टाकाळा लय मोठा बदल आहे. आधुनिकीकरण आलं म्हणजे खूप सुखसोयी झाल्या. हा सुखसोयी झाला. पण तो प्रेम आपलेपणा तो हरवला. हरला बराचसा हरला. बर सांगितलं की प्रेम हरवते. पण काय चांगल्या गोष्टी काय काय झाल्या असतील ना आत्ताच्या काळात, म्हणजे घाटात बैलगाड्यांच्या आता शर्यतीत? तसं म्हणजे बुवा कुठल्या आता- चांगल्या गोष्टी तुम्हाला वाटतात? की बुवा आता घाटात गेल्यानंतर ज्यांची बैल एक नंबरला पळात्यात, ज्यांच्या बुवा आज बारी होती, बारी होण्याला महत्व आहे. बैल बुवा बारीत गाड्यात पळालीच पाहिजे. ह्या माणसांचे आज प्रेम आवड त्यांना आहेच ना. आनंद आज घाटात गेल्यानंतर मुलं बाळ सगळे वाचत्यान काय येत्यानं आपल्या संग. या सगळ्या गोष्टी आज आनंदाच्या आहेतच ना. पहिलं आलोनसोर इतकं काही लय आवाज देत नव्हतं. पण आताचा आलोनसोर सुद्धा मग बुवा ज्या माणसाचा गाडा ज्या पद्धतीचा आहे, ज्याचं बुवा नावात त्याच्या याच्यात सुद्धा लय हे काय मोठ्यापणा देतात. म्हणजे ते सुद्धा हुडहुडीचे ना. बर. तुम्ही आत्ता समालोचकांचा उल्लेख केला तर त्यांनी पदवी दिली आधुनिक दुर्योधन. या आधुनिक दुर्योधन काय काय विषय आहे नक्की? अशी पदवी का दिली? आता तेव्हा त्या पूर्वीचा दुर्योधन म्हणजे काहीतरी वाईटच होता गडीवर. आणि आताचा दुर्योधन आपण आता जरी नाव ठेवलं, आता पहिला राम होता, तो राम कसा होता, आता राम राम म्हणतात.
पर बुवा आता नावापेक्षा जी आहे ना तर नावाला तर आहेच आहे. ज्यांनी चांगलं केलं ज्यांनी थोडं वाईट केलं ते आहेच आहे ना. जुन्यापासून तर आतापर्यंत आहे. देवादिकाने सुद्धा दुःख ज्यांनी भोगलं ते देव बनून गेलं. ज्यांनी बुवा सुखच भोगलं ते नाही झालं देव. जुनं आहे ना आता चालू म्हणजे तसंच आहे ना. काय चांगली गुण आहेत काय वाईट गुण आहेत ही तुम्ही मान्य करताय. हा म्हणून आधुनिक दुर्योधन. हा आता जर तुम्ही एकंदरीतच सगळा आत्ता काळ पाहिला तर म्हणजे फक्त पैशापुरतं किंवा खूप असं तात्पुरतं झालेत का सगळे नातेसंबंध म्हणजे मर्यादित झालेत का हो म्हणजे काय दिसतंय तुम्हाला आत्ताच्या नाही काळात? दिसायला तसं आता माणसं तशी ह्या बोटाची ह्या बोटा उडावणारी जास्त झाली. आणि जुनं माणसांचं कसं होतं आयला बुवा दुर्योधन तू अमुक ठिकाणी ये बुवा तर जाऊ शकत होतं. फलाने आपण ज्या ठिकाणी बोलू शकत ती माणसं आज जबाबाला जागत होती. तशी आता माणसं जबाबाला जागायला कमी झाली. आणि जबाब हा नावाची वस्तू थांबत चालली. शब्दाला पक्की नाहीत. पक्की नाहीत. नाहीत. आता आत्ताच्या सद्यस्थितीला ज्या वासरानं तुमचं नाव घाटात केलेलं आहे तिकडं जाऊया. नाव काय आहे त्याचं? बिरजा. बिरजा. कुठं आणलाय हा बिरजा? बिरजा इथंच आपल्या वाडीमध्ये बाबूराव माधू शिंगाडे हे आमचं चुलतं आहे बुवा. चुलतं आहे त्यांच्या मग त्यांना लिहिल्याचा गाड्याचा नाद लय होता गाडा होता. पण त्यांना वासरू आपण पाहिलं होतं. मग ते वासरांचा व्यवहार आमच्या मुलांनी केला. त्या मंदिरा पुढं केला. कितीला घेतलेला? 35,000 रुपयाला घेतला 2 महिन्याचा. हां. किती महिन्याचा? आणि मंदिरा पुढं व्यवहार होऊन मंदिरा पुढं त्याला आपण त्याचा व्यवहार होऊन पैसे देऊन लगेच गाडी भरून आणला. त्याच्या आई सकाट आणला. उलट त्या काळात त्याची आई आणली त्याची? आई आणली होती. आई 5,000ला देत होता. बरं म्हणलं 35 नका आम्हाला गाया होत्या आमच्या गाया खेळावर जाती आणते. मग म्हणलं तुमची गाय तुम्हालाच राहून द्या. मग आम्ही 3 महिने गाय सांभाळली. त्यांनी 3 महिने आपल्या वासराला दूध प्यायला ठुली ना. आपण बाबूरावला 1 नंबर मानितो की बाबा त्या गोऱ्या करता त्यांनी त्याची घरची माणसं म्हणायचे की नाही आपली गाय घेऊन या. पण त्यांनी एकच सांगितलं की जरी आपण इथं आणली तरी आज दुर्योधन गोरा घेतला तर घाटात नाव करणारा गोरा आहे तर पिऊन द्या. फक्त आता वय त्याचं 8 महिने आहे का? 8वी आता या मुलाला 8वाच महिना संपला पण त्याचा. एवढ्या लहान वयात कसं झोपलं आणि ती बी माग आमच्या डोक्यात आलं ना की बुवा हे वासरू काय करते बुवा काय करणार आहे त्याची पळण्याचे रूप काय आहे त्याच्याकडे सगळी हिंमत कवते शिकावतानीच गाठात ते असं पळत होतं की नुसतं कव्हा जाईन गाठाच्या बाहेर असं त्याची पळ होती. राग म्हणून म्हणतात बंदुकीच्या गोळीगत स्पीड. हा 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 आणि मग त्याच्यानंतर आम्ही बारक्या वासरासंग 2 गाठ केलं आणि मग आमच्या 1 नंबर गोऱ्यावर पळणाऱ्या वासरावर धामारीमध्ये गोरा झोपला. त्या टायमाला 2.5 महिन्याचा होता. किती महिन्याचा होता? धामारीच्या शेट्याला 2.5 महिन्याचा होता. त्या काळात तिथं झोपल्यानंतर त्यांनी त्या वासरावर घड्याळ 1 नंबरचं धरलं. कसं दिलं शिक्षण? पण शिक्षण महत्वाचं आहे. आता मोर फुटावून कांड मोरली बैल जवळ ठुली त्याच्याबरोबरीचा बैल असा रेषेत पळाला. त्यांनी मग यांनी तेवढा गाडा त्याच्याबरोबर रेषेत उटाळावला. असा लडबाळला नाही उटाळला मग बंदुकीसारखाच उटाळला. नाही पण कुठलंही वासरू असू दे. आता कसं आहे अनेक जण वासरू घेतात तर शिकवायचं कसं त्याला कसं शिक्षण द्यायचं घडवायचं कसं? घडवायचं म्हणजे आपल्या घरीच परफेक्ट करायचं घाटात आपल्या तिथं. कसं सुरुवात कशी करायची? सुरुवात आता गुढी शेजारी बांधायचं. पण आई असली तर मग पहिलं आई घाटात वर न्यायची. आईवर वासरू सोडून द्यायचं. ते कसं पळाते गुढी मागं कसं पळाते 20 फुटाहून कांड्या मागं झोपल्यावर कसं पळाते हे आपली घरीच खात्री करून घ्यायची आणि मग घाटात उतरायचं. वासरू टापमध्ये पळणार. पण एवढ्या कमी वयात पळवणं चुकीचं असं वाटत नाही नाही का? वाटतं ना कमी वयात बच्चा आहे अहो, हा, बच्चा आहे. नक्की नक्की हे मात्र पूर्ण आहे की इतक्या वयात लय पळावणं आपल्याकडे ते जरा परत आपल्याला आवड लागल्यामुळं माणसं काय म्हणायला बाबा पळत आहे मग पळवायचं. आता असं दिसतंय का हो माणूस आपल्या प्रतिष्ठेसाठी जनावरांचा विचारच करत नाही. नाही ना करीत खरंच नाही करीत. आणि केला पाहिजे हा 100% आपल्या प्रतिष्ठान आपल्या नावाकरता जर आपण त्याला तारा देत असेल तर आपल्याला परमेश्वर तिथं इतकं सहाय्य करणार नाही ना. तर तुम्ही कसं करताय मग? नाही मग आपण ते बुवा त्याचं कौतुक म्हणून काम करतो आपण त्याला. आपण त्याच्यावर बुवा इन्कम किंवा त्याच्यावर लय पण त्याच्या कौतुकाचा खेळ म्हणून आपण हा खेळ करायचं काम आहे ना. आपल्या 16 बैल आहे मग गाडा का नाही का
मी आत्ता इथं मध्ये याला गेलो गाड्याला, तरी ते गोऱ्यावर फायनल करीत नाही अजूनही बी. अजय आहे ना बिरजा बारका, याच्यावर नाही मोठाली बैल आहेत आपल्याकडे ना. बरोबर, एवढंच हा. 16 बैल, हा. एवढा खर्च कसा भागतो मग? सगळे आता खर्च- मेंढी पालन आता करताय. खर्च बघतो मी, आपली शेती तशी ऊस बागायते, कांदा गोटा आहे, शेतीवर सुद्धा उत्पन्न चांगली आहे बुवा. 10-20 हजार रुपये, 10-20 लाख रुपये उत्पन्न होते एवढं? शेतीचे. हा मग आता चांगलं एकदम सदन झालाय की. हा, मग आता 17 लाख रुपये आता ऊसाचं झालं. किती 17 लाख, किती एकर मध्ये? 6 एकरामध्ये. चांगली गोष्ट आहे, पण तुमचे कष्ट असतील त्याच्या माग. आता कसं आहे, सगळ्यात महत्वाचं, तुमच्यासारखा माणूस घरी असला, पण असं असतं की तरुण पिढीचं आणि जे वयोवृद्ध आहेत जुन्या काळातलं जुळत नाही, विचारात फरक असतो. मग कसं काय आता हे कसं आता जुळवता आपलं सगळ्यात? असंच आहे की आपल्याला स्वतःला पैलवानकीचा नाद, गाड्याचा नाद, शेती 1 नंबरचा करायचा नाद, बैल 1 नंबरचा ठेवून पळवायचा नाद, हे माझ्याच बुद्धीला, त्याच्यानंतर माझ्या मुलांना सुद्धा त्याच पद्धतीने मी 2 नंबरचा मुलगा मी महाराष्ट्र केसरी सुद्धा केला होता. कुस्त्या त्याच्या महाराष्ट्र केसरी लावल्या होत्या. इथं शिरूर केसरीला कुस्त्या होत्या. किती वजनी गटातनं खेळावला होता? त्यो 70-80 गटात. महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत उतरवला हा, होता. त्या टायमाला 70 वय होतं, ते 70 वजन होतं. बर, कुस्तीचाही नाद आहे, हा मातीतलं सगळं नाद, हा, बैलगाड्या, सगळं- कुस्ती. सगळं. जसं मी नेहमी सांगतो की मला बऱ्याचशा लोकांचे प्रश्न येतात की तुम्ही बैलगाड्याच्या मुलाखती घेता, कुस्तीच्या घेता, तमाशातला घेता. तर हे ग्रामीण भागातलं आपलं कल्चर आहे, कुस्ती, बैलगाड्या, तमाशा, सगळ्या गोष्टी. मी तसं वयाच्या लहान वयामध्ये ज्या टायमाला लग्न कार्य जर झालं, अख्या रात स्वांगच होता ना, स्वांगाड्या 1 नंबरचा होता आपण तर. अभिनेता. हा, स्वांगाड्या म्हणजे पारड्यापासून तर बामणापर्यंत आपण स्वांग आणलेले. जादूवाल्याचं स्वांग आणलेलं आहे, नंदीवाल्याचं स्वांग आणलेलं. एक बैल असा होता की मला पहिला टाट मुलगा झाला, तो दादा त्याच्या मांडीवर पोरा, इथं 1 पाय मांडीवर ठेवायचं आणि 1 पोराच्या पोटावर पाय ठेवतं, असं आपण बैलाला सुद्धा वाजवलं होतं. हा. तर त्या नंदीवाला आला आमच्या इथं, त्याला मी म्हणलं की बुवा तू आज धंदा करतो, मी धंदा नाही करीत, मी 2 पाय बैलाचं मांडीवर घेतो, तू 4 पाय घ्यायचं. बर, तर 4 पाय त्याला काय घेता नाही आलं. नंदीवाल्याने 3 पाय घेतला, आपण 2 पाय मांडीवर घेऊन बैल उभा केला स्वतःचा. हा. बघा, तुम्ही म्हणताय शिक्षण नाही झालं, तुमचं शिक्षण काहीच नाही झालं. अजिबात नाही, फक्त आपल्याला जे आपल्या वाणीला पटन, जे आपल्या वाणीला आवडन आणि समाजाला आवडन, ते आपल्या बुद्धीतून आपण 1 नंबरचं काम लहान वयापासून तर आतापर्यंत सुद्धा आपल्या डोक्यात तेच आहे. वा. आता वाईज थोडं बैलगाड्याच्या व्यतिरिक्त बाकी गोष्टी वाईज विचारतो. मला बर, सांगा, बर, बर. काय होतंय आता जर पाहिलं तर नैराश्य येतं, एखादी गोष्ट नाही झाली नैराश्य येतं आणि माणूस खूप असा एकटा झालाय. म्हणजे मोबाईल असेल किंवा असं असेल, पूर्ण त्याला स्वतःचं विश्व पाहिजे. मग कसं काय हो? हे स्वतःच जी काय आपल्या आईवडिलांनी शिक्षण दिलं, आपल्या आईवडिलांनी काय केलं, आपल्याला लय श्रीमंती आली तर माजू नाही, गरिबी आली तर लाजू नाही, किंवा असं ह्या पद्धतीचा शब्द आपण वापरला. जुन्या आमच्या चुलत्या वाडीतल्या जी मंडळी आमची जुनी माणसंसुद्धा होती, ती लय बाईखोर असायची, त्यांचंसुद्धा आपण काही शब्द म्हणजे 1 नंबरचं आजही आपल्या हृदयात आहेत. मला काहींनी पेराया शिकवलेलं आहे, पेरायला पाभारी उभं राहून मी सुद्धा आहे ना 3 वर्ष पाभार उभी राहून हाकलेली, हात नाही पुरला तर. म्हणजे आपल्या जीवनाचं दुःख, आपण दुःख लय भोगलेलं आहे, नाही असं नाही आपण म्हणत, पण त्याच्यात सुखसुद्धा आपल्याला भरपूर परमेश्वराने दिलेलं आहे. मान्य करताय दुःख आणि सुख, हां, म्हणजे आयुष्य येत आहे, कधी दुःख आणि कधी सुख. सुख. म्हणजे आताच्या काळात तसं काहीच, म्हणजे दुःखाची आज त्याची म्हणे की सुखाची हिरवळ वलांडल्यावर दुःखाची दरी वलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. दुःखाची दरी वलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. ही माझ्या जीवनामध्ये चुलत्यांच्या काळापासून तर आता माझ्या ह्या काळापर्यंत मला ते माझ्या बुद्धीत, माझ्या आठवणीत आहे. मी शिक्षणाचा आकडा म्हणजे माझ्याकडं ज्या माणसांनी मला जे शिकवलं ते माझ्या बुद्धीत आजही बी लक्षपूर्वक आहे. तुम्ही सांगितलं दुःखाची दरी, हां, सगळ्यात मोठी दरी कधी बघितली? सगळ्यात मोठं आयुष्यातील कुठलं दुःख आहे? दुःख म्हणजे याचा अर्थ आपण ज्या गावाला जाईन त्या गावामध्ये आपल्याला कोणी किंमत देत नाही. ज्या गावाला जाऊन बुवा कुठं आपण नाचायला गेलो तिथं हारून येतो, कुस्ती खेळायला गेलो तिथं हारून येतो, काय हे दुःखच आहे ना.
पण सगळ्यात दुःख तुमच्या आयुष्यात कधी तुम्हाला वाटलं? आता मी सांगितलं ना तुम्हाला की मला सुख आणि दुःख समान ठरवलं आणि त्या वयापासून आपण समान ठेवलेलं आहे. सगळ्यात आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यात? सगळ्यात आनंदाचा क्षण जिथं जाऊन आपण जिथं आपलं कौतुक होईल तेच आनंद आपला. फार कुस्ती क्षेत्रात जा, गाड्या क्षेत्रात जा, नाचायच्या क्षेत्रात जा, कारव्याच्या क्षेत्रात जा, ज्या कार्यक्रमाला गेलो त्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्याला सन्मान केला तिथं आपलं सुख. म्हणजे प्रत्येक तुम्ही गोष्टीत शोधत असता सुख किंवा दुःख. हा 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 पण काय वेळेस दुःख ज्यादा असेल म्हणजे नाही तरी दुःख आलं ना, जरी समोरच्या पार्टीने किंवा काही वाक्य झाली तरी त्याला आपण सामर्थ्य गेलं, तिथं एक पाऊल मागं सरलं तर आपण यशस्वी बनलेलं आहे. मी आता मी आज 18 वर्ष झाले पंढरपूरच्या वारीला आमच्या शिंगाडे महाराजांच्या दिंडीमध्ये 97-4 15 वर्षे चाललो आणि आता मागं नंबर आलेला आहे. तर आपण दिंडीचा चोपदार म्हणून सुद्धा काम केलं. वा, की तिकडं बी वळलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, एका गावचं व्यक्तिमत्व ह्यात महाराष्ट्र वसलाय बघा. बैलगाड्याचा नाद, कुस्त्याचा नाद, सोंगाड्या कलेचा नाद आणि आता हबप. मित्रांनो, वारीत जायचा नाद. किती वर्ष वारी करताय? 21 वर्ष झालं चालू आहे आता. आणि 21 वर्षातून 17 वर्षे पायवारी केली आणि आता 2 वर्षे मी माऊलीला एकच म्हणलं, माऊली समोरचा माणूस पाण्याची जरा सुविधा कमी करतोय, माझ्याच्याने जी काही घडण ते माझ्या बुद्धीने गाडा होतं. मला माऊलीने लगेच 9वा ट्रॅक्टर दुसऱ्या वर्षी, तर अजून टायली नाही मिळाली. टायलीसुद्धा मी गावकऱ्याकडून घेतलं होतं 1 लाख रुपये. तर त्या 1 लाख रुपयावर टायलीला द्यायकरता मला सरपंच बनलो आणि त्या 1 लाख रुपयावर आज देवळामोर आमच्या मंदिर आहे 32 लाख रुपयाचं काम केलेलं आहे. सरपंचही बनला, सरपंचही बी बनलो. त्यामुळेच बघा मित्रांनो, एवढं सगळे फील्ड ज्या माणसानं बघितलेत, एकही अक्षर ओळख नाही, पण अनुभव बघा. म्हणून अनुभवाचं शिक्षण खूप मोठं आहे. आता ही सगळं तुम्ही क्षेत्र जाताय आणि यशस्वी होत आहे. यशस्वी ही एक माऊलीची लय मोठी कृपा आहे. आणि याच्या पाठीमागं काहीतरी आपल्या मागं कोणाचा तरी मोठा आशीर्वाद आहे. आणि त्या आशीर्वादाच्या जोरावर आज आपलं सुदलम सुफलम छानवाणी आहे. बघितलं की तुमच्यात एनर्जी तर आहेच, पण तुम्ही सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्ट्या बघताय. तर ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सगळ्या गोष्टीकडे काहीतरी चांगलं होईल ही बघताय, तर ही कुठनं येतं? ही आपल्या मनाचीच ना. लहान वयापासून जी आपल्या मनात जी काही गोष्टी ऋतून आहेत आणि ईर्षिरीच्या जे जे गोष्टी आहेत त्या आजही आपल्याजवळ आहेतच ना. आता गाड्याकडे येतो परत. सगळ्यात महत्वाचा पैलू, दबक्या आवाजात अशी चर्चा असते, कुठला बैल पळाला की माहिती आहे का तुम्हाला इंजेक्शनावर पळतो. तर ह्या गोष्टीवर तुमचं काय मत आहे? आता आपण तर अजून तसलं इंजेक्शन, मी तर तुम्हाला काय माझं काय म्हणणं आहे, मी माझ्या स्वतःच्या अंगालाच इंजेक्शन नाही तर ह्या बळीराजाला आणि ह्या महादेवाच्या नंदीला इंजेक्शन मारणारी माणसं किंवा त्यांच्या बुद्धीने काय असेल ती करू शकते. पण आपल्या बुद्धीने किंवा आपल्या वाणीला कधी हे आठवतच नाही काय इंजेक्शनात ताकद आहे ही सुद्धा आपल्याला अनुभवत नाही. आता मानतात लोक की बुवा हे असं आहे तसं आहे, पण जे करीत असतं बुवा ज्याला लय मोठ्यापणा वाटत असेल की बुवा त्याला अनुभव आला असेल ती मंडळी ती करीत असतात. आता तुम्ही घाटातली शर्यत प्रकार तर जवळनं बघितलं, पण छकडी शर्यती तुम्ही बघितलेल्या आहेत, तिथं काय गोष्टी केलेल्या आहेत, काय सांगाल छकडी शर्यतीचा अनुभव? आता मी 30 वर्षापूर्वीचा काळातलं पाबळवरून मी घाटातून इथून हांडेल घेऊन गेलो होतो. हांडेल घेऊन गेल्यानंतर मला तिथं कळलं की बुवा इथं छकडं आहेत. तर आम्ही तिथं 4 दिवस साताऱ्याला मुक्कामी असतो देवाला आमच्या, तर तिथं आम्ही छकडी पागायला गेलो होतो. तर तिथे मी हांडेल काही मंडळींना वाचायला दिला, त्यांनी आमचा हांडेल वाटलं, त्यांना लय आनंद वाटला की बुवा एवढी मोठी यात्रा, त्याच्यामध्ये हांडेलमध्ये सगळं इनाम बिनाम होतं. तर तिथं छकडी चालू असताना मला सगळ्या छकडी पाकी एक माणूस होता, त्याच्या बैलांचं नाव हऱ्या नाऱ्या होतं. तर त्या हऱ्या नाऱ्याला मी त्या काळात 30 वर्षाच्या काळात हऱ्या नाऱ्या माझ्या बुद्धीत पक्क बसलं होतं की बाबा बैल छकडीमध्ये 3ऱ्या फेऱ्याला दोरीत आणि ड्रायव्हरनी फक्त थापा टाकीत होता, शापटाला हात न लावता छकडी पळत होती.
हरियाणात मुलाखत घेतलेली आहे बापू गोरे. बापू गोरे का? गोरे त्यांचं नाव. हा 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 म्हणजे जबरदस्त आसामी. आणि बैलगाड्याच्या शर्यतीत पहिली जोड महाराष्ट्रभर प्रसिद्ध होणारी जोड कुठली? हरियाणा. त्याचे मालक बापू गोरे. आणि खूप असं भन्नाट व्यक्तिमत्व होतं. तुम्ही ते बघितलेलं आहे. हा, मी डोळ्यांनी ते, आणि त्यांनी छकडीत 2 फेरं झालं. दुसऱ्या फेऱ्याला छकडी दामटोराच्या बैलांच्या तोंडावून पाणी फिरून स्वतःचा हात धुवून बाकर बांधून गुळ बाकर खाऊन मग बैल पुन्हा सावलीला नेली आणि सावलीची 3ऱ्या फेऱ्याला छकडी सोडली. 1 नंबर. त्या सस्ताईच्या काळात माझ्या पैसे सुद्धा नव्हतं. मी 51 रुपये त्या बैलांना बक्षीस केलं होतं असं माझ्या बुद्धीत होतं. आणि मी सुद्धा म्हणलं आपल्याला अशा पद्धतीची वासरं, अशा पद्धतीची बैल आपण पाळावेत आणि अशी शर्यतीला आपण कमावं अशी आपली इच्छा होती. हरियाणा कडगुण जोड प्रसिद्ध होता. हा, एक वेगळ्या पद्धतीची बैल आणि वेगळ्या पद्धतीचा सांभाळ करणारे ती व्यक्तिमत्व होते. हा. त्यामुळे आजही नाव निघतं. आजही ती मला कुठेही मी जरी गाठात गेलो ना, आज माझ्या मनात ह्या माणसाने काय परिस्थिती आणि कसा विजय मिळवला हे माझ्या सुद्धा मनाला आज ठसात आहे. म्हणजे ते गुरु होते तुमच्या. हा हा हा, गाड्या क्षेत्राचा तर खरा गुरु ठरवतो. बरं. आता ही सगळी वासरं असतात, तुम्ही सांगितलं बऱ्यापैकी उत्पन्न येते. ह्याला मागणी झाली असेल की द्या म्हणून पैसे देतो हा, वाटतं मागण्या ते. झाल्यात ना. पण आपण एकच आहे ना, मी सरपंच व्हायच्या आधी मी वासरं खरोखरी ऐकली. हम्म. मी 2 लाखापासून तर 5 लाख 10 लाखापर्यंत आपण बैलांची विक्री केली. नाही असं म्हणत नाही, पण ते सुद्धा चांगल्याच्याच दावणीला बांधलं. त्या माणसाने आपल्याला म्हणलं नाही की हे शिंगाड्या मामाने मला बंडल दिला, आपण वाजून गोरा 1 नंबरचा गोरा दिला, वाजून त्याच्यावर जाऊन त्यांनी काय केलं ते आपण त्याला पुन्हा नाही अजून म्हणजे काय केलं की हे? बाबा त्याच्या बैलात बैल गाड्यात बसून दिला आपण. पळवून दिला अदुगर सगळा. हा हा. पण आता कसं होतंय माहिती आहे का, खरेदी विक्रीचा विषय निघालाय म्हणून काय होतंय मामा, काय काय वेळेस फक्त बैल आपल्याकडून विकावा म्हणून देखावा केला जातो काय काय गोष्टी. आणि जे घेणारे जी लोक आहेत, धनाढ्य लोक आहेत, जे आपला पैसे लावतात हा, हा. त्यांची फसगत होती. परत बैल पळणार ते. मग कसं काय? 100% म्हणजे त्यांना सगळीच माणसं सक्षत अशी चांगली भेटत असं नाही ना. पटावणारी आणि फसवणारी आहेतच ना. पैशावाल्याला झुकावलं आहेत. तसं आता आपण झुकावलं नाही. आपण कुठलीही गोष्ट करायची ठरली तर त्याच्या बुद्धीतून त्याला आनंद वाटला पाहिजे, ह्याच पद्धतीने आपण हा व्यवहार पाणी किंवा काही गोष्टी यशस्वी केलेल्या आहेत. बरं. ज्यांना विक्री केलंय ते मालक तुमच्या अजून संपर्कात आहे कौतुकच करणार ते आपलं. आणि सांगतात की बाबा वासरू पळतंय. हा हा हा. आणि त्याच माणसाचा आशीर्वाद, ते तिथं नंदी गेला त्याचा आशीर्वाद आपल्या आज दावणीला 1 नंबरचा आहे. पैरा सावड ही पहिल्या काळातली टिकायची. हा. जिवंत उदाहरण हरियाणा यांनी सांगितलं की जोडीच्या नावानंच प्रसिद्ध झालेलं आहे बैलगाडी मालक ते. तर बापू गोरे त्यांचं नाव. पण आता ती सारखं सावड तुटणं, पैरा तुटणं ही कशामुळे होतंय तुम्हाला काय वाटतंय? आता हे सावड बुवा हे काय असं टाकफेक केली, एकामेकाला फसाफशी केली की बुवा तुमच्याच नाव गाडा, माझ्याच नाव गाडा, आणि त्याच्यातून बैल तुमचा सरळ माझाच सरळ झाला पाहिजे, तुमचा झाला तर नाही झाला तरी चालेल. ह्याच्या पायी एक जर हा त्याला फशीन, दुसऱ्या जर ते त्याला फशीन, ह्या पद्धतीच्या सावडीचा हा आता इथून पुढं अजून तर काहीच नाही. इथून पुढं म्हणजे लई इफक होणार आहे त्याचा. ह्या विषयावर बोला ना, ही तुम्ही भारी बोलू शकता. काय झालंय आता जर काळ बदलतोय का नाही, काळाच्या बदलाबरोबर असं झालेलं आहे की खाद्यसंस्कृती बदलती. पहिली वेगळी असेल ना, आता वेगळे. आता फास्ट फूडचा जमाना आला. पडदिशीने जसं काळ जलद आली. जलद पडदिशीने करणं, त्या पद्धतीनं घाटात असेल बैलगाड्यांच्या शर्यतीत अलीकडची खाद्यसंस्कृती वेगळी आली आहे. तर ज्यावेळेस 50 वर्षापूर्वी होता, तुम्ही तरुण आता, त्यावेळेस काय खाद्यसंस्कृती आमच्या घाटात? शेतीमध्ये उडीद पिकायचं, मटकी पिकायची, हुलगं पिकायचं आणि कडधान्य, बाजरीची आम्ही पोतीची बैलांना शिजून पानकाळ्यामध्ये 2 महिने बाजरी शिजून चारलेली. आणि ज्यावेळेस घाटात मैदानात जायचा त्यावेळेस काय असायचं? मैदानाच्या काळामध्ये जर आता तयारी करायची ठरली बैलांना गती किंवा चमक, तर शेंगदाणा पेंट गाळून आणायची, शेंगदाणा पेंट भारीवाली घ्यायची. बुवा करडया वावरात पिकायच्या, करड्याची मी स्वतः 10-10, 15-15 पोती मी विकलेली आहेत, काही पोती गाळून आणलेली आहेत. त्याही काळामध्ये गाळलेलं तेल बैलाला 4 दिवसा मिळून 1 क्वार्टर गव्हायना बैलाला वासराला पाजायचीच.
बर का आणि पाजल्यानंतर बैलाचं शरीर असं स्वाप, का पण क्वार्टर काय काय म्हणतो म्हणजे दारूची नाही, नाही दारूची नाही म्हणतो. गोडे तेल करडईचं तेल गाळून आणलेलं. आणलेलं बघ तेच की एक पाजायचं ते का मी तेच हा, विचारतोय मग बैलाला पचन व्हावं, बैल जुलाबा नाही व्हावा बुवा, शरीर बैलाचं स्वाप राहावा, अशा पद्धतीची बैलाची तयारी पैलवानावानी राहावा. बरं पैलवानागत तुम्ही पैलवान असल्यामुळे त्या बैलांना पैलवानागत तुम्ही ते सांभाळायचं खुराक चारायचा पण बरोबर. जसं मी खाद्य संस्कृती म्हणतोय ज्यावेळेस घाटात असायचं त्यावेळेस विक्रीला काय असायचं 50 वर्षापूर्वी का आपलं फक्त वडापाव का बाकी काय असायचं का घरनच खाद्य घरून घरून खायला त्या भाकऱ्या घेऊन टायमाला जायचं? काय आहे एवढं साधन कोण डोक्यावर नेऊन तिथं बनवायचं. आता गाड्या गोड्या झाल्या म्हणून आज तिथं हाटीला काही गोष्टी तयार झाल्या. तेव्हा पूर्वीला काय व्हायचं बुवा, सायकल याच्यावर रेवड्या घ्यायची, रेवड्या शाव रेवडी घेऊन आम्ही रेवड्याव काय दिवस गाडा दामाटला. खरोखर मरकळला मुक्कामाला राहिलो तर आम्ही 10 गाडी होतो, 10 गाड्यांना 5 किलो रेवडी घेतली आणि त्या रेवडीवर आम्ही रात काढली होती मरकळ गावात. तुम्ही हे सगळं सांगताय तुमच्या चेहऱ्यावरच बोलताना आनंद तयार होतोय, तो आनंद आतनं येत असतो. तर आनंदीच राहायचं असेल तर काय करायचं? आनंदित राहायचं जर असलं ना तर पहिला मेन आपल्या घरातली मुलं, आपल्या घर कुटुंबातलं जे सुना असून द्या, मुली असून द्या, आपली माणसं जर आपण चांगली वजावलीच तर तिथं आनंद 100% पाहिला आपल्या संसारात. आणि संसारातून जर रानात वावरात गेलोच तर बुवा सगळ्यांनी आनंदाने घाम गाळून कष्ट केलं आणि त्या घाम गाळून कष्ट केल्यानं त्याच्यात पीक येतं सुद्धलम सुफलम, त्याच्यावर आपला 1 नंबरचा पुन्हा आनंद. पुन्हा बैलगाड्या क्षेत्रात जरी गेलं तरी बुवा तिथं आपली बारी चांगली छानवानी झाली तर आपल्याला तिथं सुद्धा आनंद. नाही झाली तर बारी मग नाही झाली तरी आपण काहीतरी दुसऱ्या घाटामध्ये त्याच्यात आनंद लुटलाच पाहिजे. बर बारी नाही झाली तरी आनंद असला पाहिजे आणि झाली तरी आनंदच असला पाहिजे. बर यश मिळवायचं असेल हां, काय करायचं? आता यश मिळवायकरता घाम गाळायचं आणि मनगटात ताकद ठेवायची. आणि बैलगाड्यात ते सुद्धा आहे ना, आपल्या मुलांनी आपली बैल व्यवस्थित आपलंच घरचं गडी. आता आम्ही बैलगाडा संघटनेचे तरुण पोरं आहेत, सरपंच बैलगाडा संघटना, ह्या पोरांनी सुद्धा आपलं वा शब्द एका मिरीचा मान्यता केला पाहिजे, एका मिरीच्या मानापानाने, एका मिरीच्या किमतीने आपली चूक झाली ती सुधरून काढली पाहिजे. हीच आपली खरी गाड्या क्षेत्रातली सुद्धा आपण यशस्वी बनू अशा होता. पण काय काय मुलं बैलगाड्यात येतात फक्त बैलगाड्यात करतात, व्यवसाय धंदा करत नाहीत, मग कसं काय? आता व्यवसाय आता सगळ्याचं सारखं मन असं तण काय, पण ज्या संसाराच्या गुणातून ज्यांनी आईबापाचं शब्द ऐकल्यात, ज्या आईबापाचा शब्द मोडून काही गोष्टी करीत नाही, ती माणसं आज सुदलम सुपलम आणि यशस्वीच आहेत ना. आपल्या कृतीनं उत्तर द्यायचं, बस, बोलून नाही. नाही अजिबात नाही. कधी उराला वाळू सुद्धा लावली नाही आपण नम्रतेने त्याला फक्त करून दावणारी आपली स्वतःची बुद्धी आहे आणि स्वतःचं तन मन आहे असं आपलं. आजही व्या कुठल्याही क्षेत्रात जरी गेलं, मी आज ही लक्ष्मी पाळाय ठरले ती सुद्धा कुणाच्या धनगाड्या हिडीच म्हणून मी चारली नाही. ए बाबा तुला माझ्या गरीबा 2च रुपये हे तुला देतो, मला तिथं सुखाने चरून दे. काही गोष्ट घ्यायची ठरते आपली 2 शब्द बोलून चालून. एखादा जर म्हणला ना बाबा एखाद्याच्या मालात सभागती गेलं ते गेलं, पण आवराजून कोणाच्या मालात आपलं जनावर चारणार नाही, दुसऱ्याचं नुकसान नाही करा, अजिबात नाही. आणि कुठे गेलं त्या माणसाने म्हणलं नाही पाहिजे आयला ते गेलं त्याने असं केलं, हे आपल्या बुद्धीला कधीच नाही आलं आणि ते करणारही नाही. बैला असून द्या, लक्ष्मी असून द्या, पार आज इथं माय असून त्याची वावरं आहे, सगळ्यांच्या वावरात काही जरी पीक कसलंही असलं तरी विचारून ती गोष्ट करणं, चोरी करून ती आपल्या सुनानी नाही, लेकानी नाही, कोणाला ती बुद्धीला येऊ नाही दिलं नाही आपण ते. वा बघा, मामांच्या गप्पान मामांचा विचार म्हणून मुलाखत घेतोय. शिक्षण जसं सांगितलं काय नाही झालं, पण अनुभव खूप आहे आणि प्रचंड. एका आयुष्यात 2 आयुष्य जगला की सगळं एवढं करताय म्हणजे पुढं काय आता ठरवलंय, आता काय करायची? आता फक्त एकच आपल्या स्वतःच्या बुद्धीत आहे की आज आपण आता थोड्या दिवसात आहे, पण याच्यात आनंदाच्या क्षणात जायचं ना आनंदाच्या क्षणातच राहायचं आणि एक दिवस आनंदात जायचं. हा, मृत्यूचं भीती नाही वाटत तुम्हाला? अजिबात नाही. तर इतकं आपल्याला गुरुची कृपाच एवढी मोठी आहे
मी शिक्षण किती 12वी 15वी शिकलो असं तरी एवढी मला बुद्धी आली नसते. बरं गुरु कृपेचा आशीर्वाद माझ्या गाज 1 नंबरचा आहे. मी एक दिवस या मला सारणारा आपली वाणी आणि आपल्या नामसमोर नाही. एक दिवस येम थांब रे असं आपल्या का आज वा. बघा ह्या चांगल्या वाक्यावर मुलाखत थांबवूया मित्रांनो. उत्साहाचा झरा काय असतो मामांकडं बघून तुम्हाला लक्षात आलं असेल. जगण्यात एनर्जी कशी असावी, ऊर्जा कशी असावी, हे सगळं मामांकडं बघून तुम्हाला दिसत असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकाच आयुष्यात अनेक गोष्टी करत करत जगण्यातील आनंद कसा घ्यायचा हे मामांकडं बघून तुम्हाला कळलं असेल. मामा एवढा वेळ दिला, पण जाता जाता सांगा की कायम हसत असता, कसं काय हास्य कायम आहे? आता मला मी का सांगितलं ना तुम्हाला की माझ्या स्वतःच्या जीवनात माझ्या का सगळ्या गोष्टी लहान वयापासून तर आतापर्यंत सगळ्या गोकुळात आणि दुःखातही आहे. गोकुळही तेवढंच मानलं आणि दुःखही मानलं. दुःख सुख समान करून आतापर्यंत इथवर आलो आहे. आजल्या मुलांच्या ताब्यात मुलांनी सुद्धा आपलं शब्द किंमत आतापर्यंत 1 नंबरची ठुली आणि त्या किमतीवर आज आपलं सगळं सुदलम सुपलम आहे. आणि शेवटचा क्षण आता आपण किती दिवस जगण्यापेक्षा कसं जगलो याला सुद्धा आपण महत्त्व देऊन आता घाटामध्ये आपल्याला का जायचे की बा हौसेने आपलं 2 उड्या मारता आल्या पाहिजे आणि डोळ्यांनी चांगलं आपलं फिटलं पारणं सुद्धा फिटत आलेलं आहे. नाही असं काही नाही, एवढ्यातच आपलं जगायचं आणि याच्यात आपलं समाधान राहायचं, आनंदी आनंदात पाहायचं. धन्यवाद.